प्रजापतीसाठी माझं वाटण का झालं हे तुला ज्ञात नव्हतं? पण ज्या दक्ष प्रजापतीला या क्षेत्राच्या ठिकाणी देवसभा भरली गेली कशासाठी? त्याला महायज्ञ करायचा होता आणि या यज्ञाचा बहुमान कोणत्या देवतेला द्यावा याचा विचार विनिमय त्या प्रयाग क्षेत्रात होणार होता. ज्यावेळी त्याचं आगमन तिथं झालं आम्ही साऱ्या देवतांनी त्याला नमस्कार केला, आम्ही त्याचा बहुमान केला आणि आम्ही केलेला बहुमानाचा स्वीकार त्याला करून आमचा मान सन्मान त्याला राखला. आता तुम्हा दोघात माना अपमानाचं नाट्य घडलं. मग मला सांगा जय घडलं त्याला साऱ्या देवता जबाबदार होतात की फक्त देवेंद्र? अरे मानासाठी आपोआप केला तू. प्रयाग छत्री देवसभा भरली होती. ज्यावेळी दक्ष प्रजापती तिथं आला तुझ्या सहित समस्त देवतांनी त्याला नमस्कार केला. पण मला सांग या शिवानं काय म्हणून दक्ष प्रजापतीला नमस्कार करा? या विश्वाचा नियमन आहे. समोरचा जर आपल्याला मान सन्मान देत असेल तर त्याला दिलेला मान सन्मान मानासहित घ्यावा आणि परत देताना तोच सन्मान त्याच मान सन्मानाने त्याला द्यावा. हा शास्त्राला आहे. मग हा शास्त्राला तुम्ही देवतत्वापासून पायदळी का तुडा? देवेंद्र कुणाला शास्त्र शिकवतोस? अरे दक्ष प्रजापतीला तुम्ही नमस्कार केला कारण तुम्हाला वाटलं होतं त्या यज्ञात तुम्हाला मान देईल. पण त्यापेक्षा दक्ष याच्या प्रजापती आणि माझं नातं हे फार वेगळे आणि ते नातं कोणतं हे तुला मी सांगायला नको. मान्य आहे तुम्हा दोघांचंही नातं काय या विश्वाला पूर्ण ज्ञान आहे. श्वशुर आणि जामाचं तुमचं देवेंद्र कदाचित तुला ससुर आणि जामात एवढंच नातं ज्ञानाचं पण त्याही पलीकडं दक्ष प्रजापतीचं आणि माझं नातं आहे आणि त्या नातं कोणतं असेल तर दक्ष प्रजापती नात्याला माझं पडतू लागतो. मी त्याचा पडदोबा लागतो. देवेंद्र अरे पडदोबाला पडतूला नमस्कार करण्याचा दिवस अद्याप तरी या विश्वास आले नाही एवढं लक्षात ठेव. पडदोबाला पडतूला नमस्कार करण्याचा दिवस या विश्वात अजून आलेला नाही आणि याच्या पुढे भविष्यात यावे अशी माझी इच्छा सुद्धा नाही. पण तिथं त्याने तो महायज्ञ केला. त्या महायज्ञाच्या ठिकाणी तुम्हा दोघांनी एकामेकाचा अपमान केला आणि या अपमानानं जिथं तुम्हाला घरात त्याला मान दिला नाही तिथं माझ्या विश्व कार्यात मी सन्मान आमच्या घरच्या भांडणाचा विषय या सुधारणा सभेत तू करतोय. पण एक गोष्ट लक्षात दे आज या सुधारणा सभेचा अधिपती अरे त्यांची कोणत्या देवाचा राजा बनणार या देवाचीच भक्ती करून बनणार. पण त्या देवाच्या जर का तू प्रवर्तक नसती तर तुझी जागा तुला दाखवल्याशिवाय आतापर्यंत झालं मला माझी जागा दाखवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाचा सर्वनाश मी केलेला आहे. शक्ती सामर्थ्याचा तू काही बोलूच नकोस कारण ज्या ज्यावेळी आजार चढून पळत होतात ना याच देवानं पुन्हा आणून तुला या आजारावर बसवलं. याच शिवाच्या शिवतत्वावर मात करून माझा महायज्ञ मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग कोणत्या तरुणा शिवाच्या शिवतत्वावर मात करू तू विश्वास शांती यज्ञ करतोस मलाही पाहिजे. आणि याच शिवाच्या शिवतत्वावर मात करून माझं तत्व काय माझं मंत्र काय हे ज्यावेळी तुझ्या सैन्य विश्वाला पटवून दे मग स्वीकारलं तुला या सुधारणा सभेत या महादेवाला आव्हान स्वीकारलं. माझं आव्हान जर तू स्वीकारलं असेल तर तुला पत्रभाग साक्षात मी केलेला मान सन्मानाची देवा Hare
ठिकाणी भरला जाणारा षण्मासाचा दरबार, अरे षण्मासच्या दरबारावर लोकांच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक राजकर्त्याच्या दरबारावर पुढे आज जर का मी तुला शासन केलं असेल तर तुझ्यापेक्षा जास्त परिणाम लोकांच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या राजकर्त्याला पळवाट शोधतोय पळवाट. देवेंद्र